देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षर नोंद व्हावी असा अप्रतिम स्पर्धा. थँक्यू व्हेरी मच ऑडियन्स. आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा असणारा महत्वाचा सामना इथे नवी आणि साऊथ सेंट्रल रेल्वे यांच्या दरम्यान आपण पाहतोय. रोजच्या आक्रमणासाठी आपण पाहतो प्रो कबड्डीच्या 12 सीझन मध्ये नैतिक पुरस्कार कामगिरी केली होती. मला ट्रेनर आहे, प्रत्युत्तर द्यायचं आहे. आपण पाहतो नेहमीच असणारा आणखी एक युपी योद्धाचा रोहित तोमार हा देखील तितक्याच ताकदीचा महत्वाचा खेळाडू आपण पाहतो. स्पर्धेच्या निमित्तानं नेतृत्वाचं प्रदर्शन आहे. प्रयत्न व्यर्थ करताना या ठिकाणी नरेंद्र कंटोला जो कमी कुठलाही बक्षीस जर मिळवत असणार तर आज सामना जिंकणं महत्वाचं आहे. क्वार्टर फायनल जिंकलं म्हणजे आपण सेमीफायनल पोहोचतो, बक्षिसाला पात्र ठरतो. 1, 2, 3 किंवा 4. वन्स अगेन अय्या लोचक मोठी कारकीर्द आहे खेळाडूची आपण पाहतो. प्रो कबड्डीच्या एका सेशन मधला संक्रमण यांनी केला होता. जवळपास 260 पॉईंट्स या खेळाडूला होते. इतका महत्वाचा मोठा खेळाडू, महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना ही लढत एकदम काटेकी टक्कर बिग फाईट होणार यात काही शंका नाही. गर्दी कडरसी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज पंड्या मारुतीच्या या क्रीडागडावरती 3 सागर सुपर टॅकल ऑन मैदानात आपण त्याला पाहतो. थँक्यू व्हेरी मच ऑडियन्स. आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा असणारा महत्वाचा सामना इथे नवी आणि साऊथ सेंट्रल रेल्वे यांच्या दरम्यान आपण पाहतोय. रोजच्या आक्रमणासाठी आपण पाहतो प्रो कबड्डीच्या 12 सीझन मध्ये नैतिक पुरस्कार कामगिरी केली होती. मला ट्रेनर आहे, प्रत्युत्तर द्यायचं आहे. आपण पाहतो नेहमीच असणारा आणखी एक युपी योद्धाचा रोहित तोमार हा देखील तितक्याच ताकदीचा महत्वाचा खेळाडू आपण पाहतो. स्पर्धेच्या निमित्तानं नेतृत्वाचं प्रदर्शन आहे. प्रयत्न व्यर्थ करताना या ठिकाणी नरेंद्र कंटोला जो कमी कुठलाही बक्षीस जर मिळवत असणार तर आज सामना जिंकणं महत्वाचं आहे. क्वार्टर फायनल जिंकलं म्हणजे आपण सेमीफायनल पोहोचतो, बक्षिसाला पात्र ठरतो. 1, 2, 3 किंवा 4. वन्स अगेन अय्या लोचक मोठी कारकीर्द आहे खेळाडूची आपण पाहतो. प्रो कबड्डीच्या एका सेशन मधला संक्रमण यांनी केला होता. जवळपास 260 पॉईंट्स या खेळाडूला होते. इतका महत्वाचा मोठा खेळाडू, महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना ही लढत एकदम काटेकी टक्कर बिग फाईट होणार यात काही शंका नाही. गर्दी कडरसी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज पंड्या मारुतीच्या या क्रीडागडावरती 3 सागर सुपर टॅकल ऑन मैदानात आपण त्याला पाहतो. ही स्पर्धा आणि त्या प्रकारचा सुरेख प्रयत्न या ठिकाणी या मैदानात आपण पाहतोय. अप्रतिम असे स्टार्ट या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश कान्हा हा देखील तितकाच महत्वाचा खेळाडू. सुमित सांगवादला आक्रमणासाठी दिले जर्सी नंबर 10 सांगवाद. अप्रतिम प्रकार राष्ट्रीय कीर्तीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट. काळा उजर मित्रांनो डबल दिल्लीचा सुरजीत डबा आपल्या इथे चढाईसाठी येताना खूप मोठं रत्न कबड्डी. थोडी स्टॉट प्रत्युत्तर नरेंद्र खंडोला. चांगला बिग फाईट होणार यात काही शंका नाही. मोठी असणारी रत्न कबड्डीशी निगडीत या मुंबापुरीने आपण पाहिलेले आहेत. सचिन दरबार देखील न्यू मुंबाला लीड करणारा खेळाडू आहे. 2-2 असा चमू त्याला परतावण्यासाठी. सचिन दरबार आक्रमणासाठी एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं तारण फेडणारी स्पर्धा. महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षर नोंद व्हावी असा अप्रतिम स्पर्धा. मंडळाच्या मागे ठामपणे उभे असणारे ज्यांच्या संकल्पनेत ही स्पर्धा पण या ठिकाणी संपन्न करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा मारुतीच्या माध्यमातून आपण पाहत असताना युपी योद्धा रोहित तोमार
पाहिले नेत्रदीपकाचं प्रदर्शन. साऊथ सेंट्रल रेल्वे मोठा करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, चांगले असणाऱ्या या लढतींचा आपण विचार करतोय. दोन्ही संघातले असणारे कोच देखील तितकेच महत्वाचे. डॅश दुर्गानंदन ज्युनियर एशियन गोल्ड मेडलिस्ट मलेशियाच्या स्पर्धेमध्ये साऊथ सेंट्रलला आपण त्याला पाहतो. असेल कारण उद्या उपांत्य फेरीच्या 2 महत्वाच्या लढती आणि मेगा फायनल आपण पाहणार आहोत. प्रयत्न दमदार प्रयत्न या बाद जर्सी नंबर 1 चेस नंबर 1. या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर अय्यान मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे जे क्रीडारसिक येतात विनंती आपण गॅलरीमध्ये आपण बसूया. आपल्यासाठी असं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली प्रेमाची विनंती आपल्याला असेल. 3 बाजूला आपण गॅलरी केल्या त्याचबरोबर व्यासपीठाच्या खाली फक्त खेळाडूंसाठी चांगली स्ट्रगल आपण पाहतोय. प्रयत्न जास्त खेळताना साऊथ सेंट्रल एक वेगळी परिभाषा दाखवण्याचा प्रयत्न दिनेश गाडीगावकर यांच्या फेसबुक पेजवरती आपण पाहू शकतो. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा आपण शेअर करा. जास्तीत जास्त संपूर्ण भारतातील धुरंधर खेळाडू या ठिकाणी या सामन्या क्वार्टर फायनलचा सामना उपांत्य फेरी सामन्याला सुरुवात झालेली आहे. जो जिंकणार तो उद्या थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. 8 आणि 15 कट्टवला द्यायचं आहे. मोहित पंबरला कॉन्टॅक्ट करावा लागेल. इंडिया दिल्लीला या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक चढाई जितकी कठीण तितकं शिखर अधिक भव्य असतं आणि ते जर करायचं असेल तर त्या प्रकारचा थोडीच तोड खेळ तुम्हाला करावा लागेल. कारण प्रत्येक पाऊल वर टाकलं की हे जवळ येतं. चढाईतला घामच यशस्वी उंची ठरवतो आणि आपल्याला जर संघाला पुढं द्यायचं आहे तर ते सगळं करावं लागेल. दुसऱ्या बाजूला साऊथ सेंट्रल रेल्वेनं यशात असणारा चांगला अनेक ठेवलेला आपण पाहतो. आयोजनासाठी आम्हाला ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपण आयोजित करतोय ते सन्माननीय आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुनील शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुंदर आयोजन पंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून एकदम परफेक्ट आयोजन. गेले 6 महिने या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत पकड दमदार पद्धतीने होत आहे. आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार अडियास ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे ते सन्मान्य सुनीलजी शिंदे साहेब यांचं आगमन होतं. जरा टाळून होतं सुनीलजींसाठी. आदरणीय सन्मान्य सुनील भाऊ शिंदे. या मंडळाचे आधारस्तंभ आणि जेव्हाही आम्ही ज्यांच्याकडे जातो आणि तेव्हा नाही हा शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाहीये. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आमदार सुनीलजी शिंदे साहेब नुकताच या स्पर्धेत आगमन झाले. प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असेल. आपण पाहतो कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. काय खेळण्याचा प्रयत्न जरूर होता या ठिकाणी. नितेश सन्मान्य सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर जवळपास ऑनलाईन 89,000 प्रेक्षक जोडले होते. दुसऱ्या दिवशी 94,000 प्रेक्षक. भारतीय सेवा मंडळाच्या वतीने एक मोठी स्पर्धा, भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा यशस्वी आयोजन आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रमुख आयोजक पंड्या मारुती आपण पाहतो. प्राचीन प्रयत्न
मैदानात आपण पाहतोय परत उद्या अनोट तेलगू टायटन्स आक्रमणासाठी सज्ज असताना 105 हुतात्मे या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं याचं स्मरण करणारा आजचा असणारा दिवस अर्थात महाराष्ट्रातील पारितोषिक देखील आपण पाहतोय बंड्या मारुती सेवा मंडळाचं असणारं यशस्वी असं आयोजन नेत्रदीपकाची स्पर्धा सामन्यामध्ये पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेनं कमाल केली तालिकेत आपण जर बघितलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न इंडियन नेव्हीचा जरूर आहे मात्र अद्यापपर्यंत आपण जर बघितलं तर एक चांगलं सांघिक यश जे आपण म्हणतो ते साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी जरूर आहे क्रीडारसिकांच्या माहितीसाठी खूप मोठा खेळाडू आहे ज्युनियर वर्ल्ड कप बहरीन मध्ये झाली 2025 ला आणि त्यातला असणारा वर्ल्ड कप विजेत्याचा संघातला असणारा हा गोल्ड मेडलिस्ट आहे इंडियन रेल्वेकडून यावर्षी देखील ह्या खेळाडूला आपण पाहिलं होतं स्तरावरती आपला वर्चस्व सिद्ध केला त्याला आपण स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहिलं बंड्या मारुतीची मानाची प्रतिष्ठेची अत्यंत देखण्या संयोजनाची नेत्रदीपकाशी स्पर्धा रोहित तोमार प्रयत्न दमदार चांगली चपळ दाखवण्याचा प्रयत्न इथं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय नेत्रदीपक असा प्रयत्न आहे आपल्या संघाचे लाडके खासदार शिवसेना सचिव आदरणीय अनिल देसाई संपन्न होताना व्यासपीठावरती अनेक दिग्गज त्यामध्ये शिवछत्रपती अवॉर्डी पुढच्या नवीन क्रीडा मंडळ दादरकडून ज्यांना आपण पाहिलं 1970-71 ला असताना ज्यांना शिवपूजा यादव या ठिकाणी उपस्थित खूप खूप स्वागत आहे आपलं बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने